नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग विशेषतः गट क गट ड च्या रखडलेल्या प्रक्रियेबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये तुम्हाला आर्टिकल वाचायला मिळेल, तुम्ही ते ॲक्सेस करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा, तिथंही मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर जे निवेदन पाहत आहात ते आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिव आरोग्य विभाग यांना पाठवण्यात आलेले आहे। गेली 1 ते 2 वर्षे रखडलेल्या गट क आणि गट ड च्या भरती प्रक्रियेबाबत सर्व विद्यार्थ्यांमध्ये जो असंतोष आहे तो या पत्रातून मांडण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची आणि सकारात्मक बाब म्हणजे या पत्राच्या खाली तुम्ही पाहू शकता की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शेरा आहे, ज्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सदर विषयाच्या अनुषंगाने 1000 पेक्षा जास्त मेल प्राप्त, तसेच यावर 17 ऑगस्ट 2026 चा अधिकृत शिक्का आणि स्वाक्षरी सुद्धा आहे। याचाच अर्थ मित्रांनो, एकजुटीची ईमेल आणि मोहिमेची शासनाने गंभीर दखल जी आहे ती घेतलेली आहे। जो रोष प्रकट करण्यात आला होता त्याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। या निवेदनात आपल्या विद्यार्थी मित्रांनी प्रशासनासमोर 4 प्रमुख मुद्दे अतिशय स्पष्टपणे मांडलेले आहेत। कोणते 4 मुद्दे आहेत तर बघा, उमेदवाराचे वाढते वय आणि अभ्यासाचा लांबलेला कालावधी लक्षात घेता कोणतीही चाल ढकल न करता जाहिरात लवकर काढावी, म्हणजे जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी, असा मुद्दा मांडलेला आहे। दुसरं, पारदर्शकतेसाठी ही संपूर्ण प्रक्रिया फक्त TCS मार्फतच लवकरात लवकर राबवावी, म्हणजे परीक्षा जी आहे ती TCS द्वारेच घ्या, असा दुसरा मुद्दा आहे। तिसरा आहे, आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर येणारा प्रचंड कामाचा ताण कमी करण्यासाठी भरती आवश्यक आहे, तर रिक्त पदांचा ताण कमी व्हावा म्हणून जे आहे ही भरती काढण्यात यावी। आणि चौथा आहे, सततच्या विलंबामुळे जे परीक्षार्थी अत्यंत तीव्र मानसिक दडपणाखाली आहेत यांची नोंद शासनाने घ्यावी, तर जे मानसिक तणाव विद्यार्थ्यांवर होत आहे रखडल्यामुळे तर त्याची पण नोंद घेण्यात यावी। असे 4 प्रकारचे जे संतप्त मुद्दे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की या भरतीचे पुढचे अधिकृत अपडेट्स कुठे पाहायला मिळतील, तर शासनाच्या माहितीनुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आणि आरोग्य विभागाचे सर्व महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय जे ऑफिशियल वेबसाईट आहे phd.maharashtra.gov.in आणि NHM maharashtra.gov.in या 2 अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील। माझा तुम्हाला सल्ला राहील, एक टीचर टू स्टुडंट मित्रांनो, 1000 पेक्षा जास्त ईमेल्स गेल्यामुळे प्रशासनावर नक्कीच दबाव निर्माण झालेला आहे आणि हालचालींना वेग आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात कधीही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते, कारण 1 ते 2 वर्ष झालं या जाहिराती आपल्याला पाहायला भेटलेल्या नाहीत। हा विलंब आहे। तुम्ही तुमचा अभ्यास अतिशय जोमाने चालू ठेवा, अभ्यासात खंड पडू देऊ नका। भरती प्रक्रियेची कोणतीही नवीन अपडेट आली की ती मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक आणि खात्रीशीर आणि छोट्यातल्या छोट्या किंवा मोठ्यातल्या मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।